एखादी टेस्टी रेसिपी तयार करायला दरवेळी खूप साहित्य लागतं असं नाही, थोड्याशा आपल्या आयडियाज वापरायच्या आहेत नाही का. इथे आपण हे जे आपण कणिक मळून घेतली आहे याचे असे गोळे करून घेऊ. याला आपण लाटून घेऊया. याच्यामध्ये काय करतोय मी, याला थोडंसं लाटून घेतलेलं आहे आणि याच्यावरती थोडंसं तेल, कणिक, त्याचबरोबर हा जो मसाला आहे तो याच्यावरती टाकणार आहे. याला थोडंसं हाताने दाबून घेतोय मी, म्हणजे मसाला त्याला चिटकेल. आता याला मी सेंटरमधनं कट करणार आहे. याला आपल्याला गोल फिरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गोल फिरून याला फोल्ड करायचं आहे आणि दाबून घ्यायचं आहे. याला मध्यम आचेवरती मी शेकून घेतोय. आपल्याला याला ओव्हनमध्ये पण बेक करता येईल. थोडंसं वरती बटर लावायचं आहे आणि ओव्हनमध्ये बेक करायचं आहे. तसंही आपल्याला करता येईल, किंवा ओव्हन नसेल तर घरच्या घरी आपण पॅनवर पण असे कुलचे तयार करू शकतो. वाह, हा कुलचा रेडी आहे. आणि मुख्य म्हणजे याची खासियत म्हणजे सगळे लेयर्स मस्त त्याचे ओपन अप झालेले आहेत छान. आतपर्यंत सगळा मसाला गेलेला आहे छान. हे बघा मंडळी, हा दुसरा पण कुलचा मी भाजून घेतो आणि याच्यासोबत मी सर्व करणार आहे आलू टोमॅटो रस्सा. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. आचारी कुलचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ, मैदा, दही, आचारी मसाला, बटर, बारीक चिरलेली कोथिंबीर, तीळ, बेकिंग पावडर, भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड, चिरलेलं आलं, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये मैदा, दही, मीठ, बेकिंग पावडर, कच्चं तेल आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. पॅन मध्ये तीळ भाजून घ्यावेत. एका बाउलमध्ये आचारी मसाला घेऊन त्यामध्ये भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड, लाल तिखट, अर्धा चमचा चिरलेलं आलं, कोथिंबीर आणि मीठ घालून नीट मिसळून त्यामध्ये भाजून घेतलेले तीळ घालावेत. तयार पिठाची पोळी लाटून घ्यावी. लाटून घेतलेल्या पोळीवर तेल, पीठ आणि तयार मसाला घालून पोळी कापून एका बाजूने रोल करून त्याचा गोळा तयार करून घ्यावा. तयार गोळ्याचा कुलचा लाटून घ्यावा. पॅन मध्ये बटरवर खरपूस भाजून घ्यावा आणि आचारी कुलचा सर्व्ह करावा. लावू का? हो, असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.